नाशिकचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. राज्यभरात पुरंदरच्या विमानतळाचा विषय अगदी राज्यभरात चर्चेला गेला. खरं तर या विमानतळाच्या निर्मितीसाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विरोध पण दर्शवला, त्याची खूप मोठी चर्चा झाली. मात्र आता 100% संमतीपत्र मिळालेत. विमानतळ पूर्ण होण्यासाठी आता मार्ग खुला झालाय. काय प्रतिक्रिया? अतिशय आनंद आहे. मला चांगलं आठवते की 2019ची निवडणूक माझी निवड एका गोष्टीवर जास्त त्रासदायक झाली. अपप्रचार केले गेले आणि काही विरोधकांनी तोच एक मुद्दा धरून अपप्रचार केला लोकांना फसवून. पण मी माझे विचार कधीच बदलले नव्हते. 2008 साली मी जेव्हा पुरंदरला मुंबईवरून आलो त्यावेळेस 1982चा मिल कामगारांचा संप, प्रत्येक घरातला माणूस मिलमध्ये असायचा आणि मनी ऑर्डरवर पुरंदरचं अर्थचक्र चालायचं. अचानकपणे ते बंद झाल्यानंतर खूप अडचणी झाल्या आणि जेव्हा मी नीट अभ्यास केला की पुरंदरसाठी काय करायला हवं, त्यावेळेस गुंजवणीचं पाणी असेल, एअरपोर्ट हे माझ्या त्यावेळेस डोक्यात कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं आणि तो मी विचार केला आणि मी लोकांना सांगितलं होतं की आता पुरंदरवरून मुंबईला जायला स्कोप राहिला नाही, आता पुरंदरलाच मुंबई बनवायची आणि ते स्वप्न आज साकार होत आहे. इतका प्रचंड विरोध केला तरी मी माझं मत कधीही बदललं नाही. मी पुन्हा आमदार झाल्यानंतर एक विश्वास माझ्या आमदारकीचा मुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार आम्ही सगळे एका स्टेजवर होतो. पिंपरी चिंचवडमध्ये मोठा कार्यक्रम होता. कमिशनरेट नवीन इमारतीचा भूमिपूजनाचा मी होतो तिथे आणि अगदी विश्वासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की आता बापू आमदार झाले आहेत, विमानतळ होणार 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 आणि त्यांचे शब्द खरे ठरले आहेत. विजनरी माणूस आहे. त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो की कधीही डिस्करेज होईल असं कुठच्याही प्रकारचं वक्तव्य त्यांनी विमानतळाच्या बाबतीत केलं नाही. सगळ्या परवानग्या ज्याला 10-10 वर्ष लागत आहेत त्या मी आमदार मंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 100% परमिशन झाल्या होत्या. नंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते विमानतळ थोडं शिफ्ट करण्याचा प्रयत्न झाला, सुपई वगैरे बारामतीच्या बाजूला. पुन्हा सरकार आलं, पुन्हा ते परत जागेवर आलं आणि आज 100% NOCs शेतकऱ्यांनी दिलेले आहेत. पुढचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या 8-10 दिवसात मोजणी होईल. सगळी मोजणी झाल्यानंतर काही शिफ्टिंग वगैरे करायचं असेल, कुंभारवाळांचा थोडासा इश्यू आहे, तर ते काय करता येईल ते बघू. मी तुम्हाला सांगतो की हे सगळं झाल्यानंतर शेतकरी माझे फोटो घरात लावतील एवढं कल्याण माझ्या शेतकऱ्यांचं होणार आहे. परफेक्ट रेट, 10% परतावा आहे तो मी आता मुख्यमंत्री महोदयांना हातपाय जोडून तो वाढवून घेणार. रेटच्या बाबतीमध्ये तेच करणार. थोडंसं कसं वाढवता येईल मॅक्झिमम आणि महिन्याभराच्या आत ॲक्च्युअल पैसे द्यायला सुरुवात करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. जेणेकरून 2-3 महिन्यामध्ये लँड ॲक्विशन नाही, ती स्वेच्छा खरेदी आहे, ती पूर्णपणे होईल. अशा प्रकारचं काम झालं की 3-4 महिन्यामध्ये विमानतळाचं काम सुरू होतं. पुढच्या निवडणुकीच्या आत 2029च्या विमानं उडाली पाहिजेत एवढं टार्गेट धरून विजय शिवतारे काम करेल. आणि आनंदाची गोष्ट ही आहे, पुणे मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली. मी तुम्हाला आज सांगतो माझं जे विजन आहे, मी 2 गावं खालची फुरसुंगी देवाची उडी ही बाजूला काढून नगर परिषद केली. पण आता मी तुम्हाला विजन सांगतो की फुरसुंगी देवाची उडी वडकी, सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिका आणि आत्ताच निर्णय झाला. मी ती 23 साली विनंती केली होती की फक्त PMRDच्या अंतर्गत जी गावं विमानतळात किंवा आजूबाजूला आहेत ती न करता अख्खा पुरंदर तालुका हा PMRDच्या हद्दीत घ्यावा, जेणेकरून नियोजनबद्ध पद्धतीने विकासाची नियमावली आणि DP प्लॅन सगळे होतील, जेणेकरून नवीन शहर, नवीन पुणे म्हणजे उत्कृष्ट शहर अशा प्रकारची. मग त्याच्या म्हणून मी आता काय करतोय, उद्याचं हे नवीन पुणे आहे. आता ज्या ज्या गोष्टी मी प्लॅन करतोय ते पुढची 100 वर्ष कमी नाही पडलं. जसं ब्रिटिशांनी ससून बांधलं त्या काळात 5-6 लाख लोक होते, आज 1 कोटीच्या वर जाऊन सुद्धा एवढ्या जिल्ह्यांना कॅटर करत आहे. मी आता 95 गुंठ्यामध्ये मल्टीस्टोरी हॉस्पिटल बांधण्याचं हे केलं आहे. मी मंगळवारी आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. ससूनच नाव देऊन ससूनचं ग्रामीण व्हर्जन असं करून जिल्हा रुग्णालयाच्या स्टेटसच हॉस्पिटल, मल्टीस्टोरी हॉस्पिटल जर तिथे बांधलं सरकारी, गोरगरिबांना प्रचंड त्रास होतोय. काल मी जो प्रोग्राम होतो त्या कार्यक्रमाला मी ग्रामीण रुग्णालयात गेलो होतो
अत्यंत आवश्यकता आहे. आणि मग सगळ्या आजूबाजूच्या जिल्ह्यातले शेतकरी, गरीब शेतकरी ते ससूनला इतक्या लांब येतात, त्याच्याऐवजी सासवडला, म्हणजे अगदी सातारा, सांगली, सोलापूर या सगळ्या भागातल्या आणि पुरंदरमधले शेतकऱ्यांसाठी एक चांगली ती योजना होईल. आणि मग नवीन पुणे शहर जेव्हा होत आहे त्याला अनुसरून शहराची सुद्धा आवश्यकता म्हणून पोलीस स्टेशन मी बांधतोय 65 गुंठ्यामध्ये. पोलीस स्टेशन सुद्धा उद्या गरज पडली तर हेच पोलीस स्टेशनची इमारत कमिशनरेट होऊ शकते नवीन पुण्याचं. अशा पद्धतीने व्हिजनमध्येच ते सगळं करतोय. मला आनंद आहे. एअरपोर्टमुळे प्रचंड मोठा फायदा माझ्या शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणून परत सांगतो मी, इतक्या प्रचंड संध्या आमच्या पुढच्या पिढ्यांना मिळणार आहे. जमिनी विकायला नाही, जमिनी डेव्हलप करून पैसे कमवण्यासाठी प्रचंड फायदा होणार आहे. आणि म्हणून मी जो सांगतो की लोकांनी मला किती, आणि या देशामध्ये असं आहे ना, किती कर्तृत्व करा ना, तर तुम्ही जिवंत असताना तुम्हाला लाथाच मिळतात किंवा नंतर मग तुम्हाला हारवीर घातले जातात. अगदी महात्मा फुलेंपासूनचं सगळी उदाहरण. पण एक आहे, मला त्याची येणे, आपल्या मातृभूमीचं पांग फेडणे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर मी गोठ्यावरून येऊन एवढा मोठा झालो, तर तशा सगळ्या मुलांना संधी कशी मिळतील गोरगरिबांच्या आणि ती मोठी कशी होतील, या स्वप्नामधलं हे सगळं काम आहे. आणि निश्चितपणे त्याला यश आलं आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व जनता, विरोध करणारे जागेवर राहिले. आणि आज इतकं चांगल्या प्रकारचे होते. एकाही माणसाचा ज्याचं घर जात आहे त्याला अल्टरनेट घर, जो एकदम लँडलेस होतोय त्याच्यासाठी काही, ज्याला जमिनीला जमीन पाहिजे तर त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही विचार केले, छोट्या छोट्या गोष्टी. आणि परतावा आता 10% त्यांनी ऑफर केलाय, पण तो कदाचित वाढवू आम्ही. तो परतावा म्हणजे असा आहे की 40 गुंठे जमीन 1 एकर तुम्ही दिली तर तुम्हाला 4 गुंठे डेव्हलप प्लॉट एरोसिटी मधला मिळेल, ज्याची किंमत 1 कोटी रुपये गुंठा असेल. तुमच्या अख्ख्या एकरच्या पेक्षा ते 4 गुंठ्याची किंमत जास्त होईल. व्यवसायाच्या संधी त्याच्यातून मिळतील. आणि म्हणून गेम चेंजर, पुढची 10 पिढ्या आठवणीत ठेवतील असा हा प्रकल्प. मला आनंद वाटतो, मी निमित्त आहे, पण तो माझ्या हातून व्हावा ही आमच्या पुरंदरच्या सर्व जनतेची आणि पुण्याच्या दृष्टीने पुण्याचं बॉटलने काय असेल आज तर हे आहे. आणि म्हणून नवीन पुणे म्हणून जर हे डेव्हलप झालं तर आज इकडे पियाला पाण्याची प्रॉब्लेम आहे कुठे, ह्या पुण्यामध्ये आपल्या नवीन पुण्याला, म्हणजे माझी पलीकडची जी शृंखला आहे 27.5 TMC पाणी भाटघर, 11.5 TMC पाणी निरादेवदार, 10 TMC पाणी वीर आणि 4 TMC पाणी गुंजवणी, 52 TMCचं क्लस्टर आहे. 10% म्हटलं तर 5 TMC पाणी उद्योगासाठी आणि जवळजवळ 7.5 TMC पाणी हे पिण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशी कुठचीच साईट नाही जिथे इंडस्ट्री डेव्हलपमेंट, एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी धक्का आहे आमचा जेजुरीत. मुबलक पाणी आणि मुबलक टेक्निकल मॅनपॉवर असं एकत्रितपणे जास्तीत जास्त वाव इंडस्ट्रीला असणारं, MIDCला सुद्धा असणारं, उद्योगाला असणारं हे नवीन पुणे म्हणजे हे आमचं विमानतळ आणि त्याचा सगळा परिसर होत आहे. एक वेगळा एका गाडी आता ट्रॅकवर आली आहे, ती मल्टी स्पीडने, काल अजितदादा सुद्धा बोलत होते, हे विमानतळ येऊन त्याच्या बाजूने मेट्रोल कशी नेता येईल. तुमचं रिंग रोड वगैरे तर ऑलरेडी केलेले आहेत, मेट्रो, वेगवेगळे सगळे प्रकल्प जे आहेत ते पुण्यात आता सिटी वाढल्यामुळे जेव्हा पब्लिक ॲम्युनिटी सुद्धा मिळत नाहीत. म्हणजे मी असं म्हटलं की बा ते कृषी विद्यापीठ पुण्यामध्ये आहे, 100-200 एकरवर आहे. कृषी विद्यापीठ हे ग्रामीण भागातच पाहिजे ना. मग ते 100, आता माझ्याकडे एवढ्या जमिनी आहेत गायरांच्या, 1400 एकरवर आपण IT पार्क बनवतोय, पण त्याच्याबरोबर 150-200 एकर मी वर देऊ शकतो कुठेही. आणि त्या जमिनीमधून जर कृषी विद्यापीठ जर आपण तिकडे हलवलं पुरंदरला, तर काय होईल की ही 150 एकर जागा तुमची पुणे शहरातली पब्लिक ॲम्युनिटीसाठी, लोकांच्या तिथं मोठे हॉस्पिटल असतील काय असतील अशासाठी जागा होऊ शकते. जर मुंबईमध्ये मुंबई युनिव्हर्सिटी आहे, तिला पॅरलल उपयुनिव्हर्सिटी सांताक्रूजमध्ये 100 एकरवर केली, तशाच पद्धतीने इव्हन युनिव्हर्सिटीज असतील. पुरंदर हे उद्याच्या पुण्याचं उपनगर आहे आणि एकदम वेल प्लॅन्ड सिटी करण्यासाठी मी PMRD टाकलंय की कसे अवास्तव काही डेव्हलपमेंट होऊ नयेत म्हणून. आणि म्हणून ते विजन घेऊन ते चाललेलं आहे. आमच्या सगळ्यांचंच पुरंदरच्या जनतेचं आहे की पुणे आणि नवीन पुणे, पुण्याचं उपनगर म्हणून, नवीन पुणे म्हणून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे हा एअरपोर्ट हा ग्रोथ इंजिन संपूर्ण जिल्ह्याचा, नवे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं 2 नंबरचं मोठं एअरपोर्ट हे होतं आहे. 2 धावपट्टे असणार
त्यामुळे बारीक सारीक गोष्टीत आमचं लक्ष आहे. फक्त मी मुद्दाम राजकारण होत होतं म्हणून सायलेंट गेम पाठी राहून लोकांचं म्हणा, कलेक्टर म्हणा, आयुक्त म्हणा, अशा सगळ्यांशी हे करून काही बैठक इकडे घे, काही तिकडे घे, असं लोकांना समजावून त्यांना पाहिजे त्या पद्धतीने कुठेही जबरदस्तीने आपण हा चांगला मार्ग काढलाय. मी मनपूर्वक आभार मानतो माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांचं की त्यांनी विश्वास दाखवला. एवढ्या सगळ्या गोष्टी 4-5 वर्षात मी नव्हतो त्यावेळेस 5 वर्षात विरोध आंदोलनं, मोर्चा, माझ्या घरावर इकडे तिकडे, पण शेवटी खऱ्या शेतकऱ्यांनी बाजूला खड्यासारखं करून टाकलं चुकीचे निगेटिव्ह काम करणाऱ्या लोकांना आणि संमती देऊन मोठा उपकार हा संपूर्ण पुणे जिल्ह्यावर केलाय. आणखी याच्यातली महत्व, एखादं धरण केलं तर ती जागा जाते त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या तालुक्यातल्या लोकांची, पण त्याचा फायदा 300 किलोमीटर लांब इरिगेशनचं तुमचे कालवे जातात. इथे असं आहे, एअरपोर्ट इथे होतोय, त्याचे 100% लोकल फायदे 100% पुरंदरच्याच पुढच्या पिढ्यांना होणार आहेत. त्यामुळे खूप चांगलं आहे, हिस्टॉरिक असं काम आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणून मनपूर्वक असा आभार. विशेषतः अधिकारी डुडीसारखा एक कलेक्टर हे आउट ऑफ द वे जाऊन एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, IAS ऑफिसर एवढा खालच्या थराला उतरून बारीक सारीक शेतकऱ्यांशी चर्चा करा, कोणाला दलालांशी कोणाशी माझ्याशी बोलणं, मी चांगलं श्रेय त्या कलेक्टर साहेबांना देतो. आय एम व्हेरी हॅपी. मी लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना देणार आहे. तर असे जर कलेक्टर सगळे जर मिळाले ना तर महाराष्ट्र 10 वर्ष आणखी सगळ्यांच्या पुढे जाईल. खरं तर बापू, पुरंदरला छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणून एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यालाच आता आधुनिक ती जोड भेटती, कारण विमानतळ होतंय. या सर्व गोष्टीचा नाव सुद्धा त्यावेळेस जेव्हा डिक्लेअर केलं त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस त्यावेळेसच म्हणजे आमचं सगळी चर्चा झाली. मी बाहेर पडलो आणि रात्री परत आलो आणि म्हटलं बा नाव डिक्लेअर करायला उद्या त्याच्यावरून कुठे झंझट नको व्हायला. आणि मग म्हणून त्यांनी राजे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर असं नाव सुद्धा रेकॉर्डमध्ये त्यांनी त्याच काळात केलं. खरं तर आता विमानतळ होतंय, तुमच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र मधल्या काळामध्ये जे तुमचे विरोधक होते त्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसोबत बैठका, चर्चा, प्रचंड विरोध असं होत होती. त्यामध्ये काही विरोधकांनी म्हणजे तुमच्यावरती सुद्धा आरोप केले की विमानतळाच्या बाबतीतली जी जागा आहे ती आधीच तुम्ही घेऊन ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ आहे, असं तुमच्यावरती त्यांनी आरोप केलेला होता. मला कित्येक लोक आले की 65 एकर आमचे मुंबईतला कोण, तुम्ही घ्या करा. 1 इंच जरी आरोप करणारे खोटाडे काही अपवाद कर. माझी जमीन इतर ठिकाणी आहे, छोट्या मोठ्या जमिनी आहेत, मी उद्योजक आहे. मी 1 इंच सुद्धा जागा विमानतळाच्या याच्यामध्ये किंवा त्या भागामध्ये 1 इंच सुद्धा जागा शिवतारे आडनावाचा एकही 7-12 कोणी काढून दाखवा, मी राजकारण सोडून देईल. आणि उगाच आरोप करणाऱ्या लोकांना नालायक 1 नंबरचे. आता गुंजवणीचं काम 5 वर्ष बंद होतं, बरोबर. मी मंत्री असतानाच ते काम मी पूर्ण केलं असतं. 5 केसेस टाकल्या होत्या खोट्या. अंतुरकरांसारखे वकील शेतकरी पैसे देऊ शकतात 5-5 लाख रुपये एका दिवसाला. माझा आरोप आहे स्ट्रेट. संजय जगताप आज नशिबाने त्यांना बरोबर धोका देऊन बाहेर हाकलून दिलेले जनतेमधून. त्यांनी फायनान्स केले आणि ते फायनान्स करून 2 वर्ष माझी वाया घालवली, नाहीतर मी 2019लाच पाणी आणलं असतं. आजही आत्ता काही लोकांना हाताशी घेऊन हे काम लगेच आता जुलैपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेत. कृष्णा खोरे महामंडळामध्ये काही अटी शर्तीचं शिथिलीकरण होतं ते झालेलं आहे. काम फुल स्पीडमध्ये झालं आहे. 20 किलोमीटर ऑलरेडी लाईन झाली 73 किलोमीटरची. तेव्हा काही नतद्रष्ट लोकांना हाताशी घेऊन कोर्टात जाऊन आणखी परत काम होऊ द्यायचं नाही असा प्लॅन केलेलं माझ्या कानावर आलाय. तुम्ही इतर कोणाच्या याच्यातून आहे, पण अशा पद्धतीने लोकांच्या जीवावर उठून जर तुम्ही काम करत असाल तर मी तुम्हाला सांगतो नियती इतकी वाईट आहे की अशा त्याच्या काठीचा आवाज येणार नाही. पण जे कोणी असे चुकीचं काम करून आज 5 वर्ष डिले झाले, 5,000 कोटीचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना पाणी न मिळाले. त्यामुळे पुढच्या जुलै 27ला पूर्ण मायनर सकट आणि जुलै 26ला मेन लाईन पूर्ण करण्या टार्गेट सकट काम करतोय. सहकार्य करावं सगळ्यांनी. कोणी जर नालायकपणा करून जर त्याच्यात काही फरक पडत नाही त्याने, पण तरी अशी मानसिकता ठेवली तर नियती एवढी हे ना की त्यांची पोरबळा सुद्धा हातपाय वाकडे होतील. अगदी शाप म्हटलं तरी काय हरकत नाही. मी माझी किडनी घालवली, माझं आयुष्य मी संपूर्ण दिलेलं आहे प्रकल्पात,
आणि त्याच्यामध्ये जर कोणी असंही करत असेल तर देव त्यांना सोडणार नाही आणि मीही सोडणार नाही. मग त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून की हे प्रकल्प विजय शिवतारेंचं अख्ख्या तालुक्याचं आहे, लार्जर इंटरेस्ट आहे. गोरगरिबांच्या घरात 1 एकरला पाणी मिळालं तरी 4-5 लाख रुपये त्यांना वर्षाला मिळाले तर त्यांची गरिबी दूर होऊन जाणार आहे. आणि म्हणून उलट सहकार्य करावं अशा प्रकारचे कुठेतरी उंगल्याबाजी करायचं काम चालते. परवाही काहीतरी गोष्टी झाल्या होत्या पण ते आता विजय शिवतारे मी आणून पडलं. मुख्यमंत्र्यांनी बरोबर योग्य वेळेस त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि उजवणीचा मार्ग मोकळा झाला. पण ओव्हरऑल आरोप करणारे काही आरोप करतात पण मी प्रामाणिक माणूस आहे. एअरपोर्टच्या भागात 1 इंच देखील विजय शिवतारे नावाने 1 रुपया देखील कुठून जर कॉम्पन्सेशन निघालं मी काही शिक्षा घ्यायला तयार आहे. पण खोटं बोलणाऱ्यांना माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे ना. आज प्रत्येक जण गावागावातले लोक आम्हाला गावाबरोबर गाढव खावं लागतंय पण आम्हाला बापू खरं सांगा म्हणून जेव्हा मी सांगत गेलो त्यावेळेस लोकांचा प्रचंड विश्वास आहे. माझा जीव आहे लोकांवर आणि लोकांचाही तेवढाच जीव माझ्यावर आहे. त्यामुळे कुठच्याही प्रकारे एकाही शेतकरी जरी कोणी विरोधात काम जरी केलेलं असेल चुकीने केलेलं असेल तरी तो माझा शेतकरी आहे. एक माणसाचं 1 रुपयाचं नुकसान होणार नाही याची दक्षता आमदार म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून मी स्वतः घेतोय. बापू, आपण बघितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या कुरडूतला प्रकार झाला तिथल्या एका महिला अधिकाऱ्यावरती ते ओरडलेलं सर्व राज्यात म्हणजे चर्चेचा विषय झाला. आता रोहित पवार सुद्धा एका भरसभेमध्ये एका अधिकाऱ्यावरती ओरडताना दिसतात. खरं तर पवार कुटुंबातले दोन्ही जे व्यक्ती आहेत ते सातत्यानं अधिकाऱ्यांवरती त्यांची ओरड जी आहे ते सतत दिसतं. या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? नाही, एक लक्षात घ्या, काही झालं तरी अजितदादा हा काम करणारा माणूस आहे. रोखटोक आहे, कडवट आहे, थोडा काम करणारा माणूस आहे आणि एखाद्या कामाला एखाद्याला 10 दिवस लागतील ते पुढच्या 10 मिनिटात करणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे ते. आणि म्हणून मग एखाद्या कार्यकर्त्या जरी फोन आला लगेच निर्णय झाला पाहिजे. काय चाललं होतं तिथे गावचे पानंद रस्त्यासाठी तेच काम चालू होतं. अधिकाऱ्यांचं काम आहे की सरकारचा रेव्हेन्यू मिळावा आणि त्या दृष्टीने ते आले होते तिथे. पण त्यांना फोन गेल्यावर त्यांनी फटकन बोलल्यानंतर हे मनात कसले काय अंतू पंतू किंतू हा नसणारा अजित पवार आहेत. त्यामुळे त्यांनी जे बोललं जरी असेल काही काही लोक कर्तृत्वान जे आहेत ना त्यांच्या तोंडून एखाद्या वेळेस जरी स्लिप ऑफ टंग झाला असेल पण त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे? कुठच्या अधिकाऱ्याला अपमान करणे वगैरे नाही. हेतू आहे की ते पानंद रस्ते झाले पाहिजेत, त्यासाठी अडचण नको यायला. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये हा शब्द त्यांचा निघाला असेल मला वाटत नाही. पण पवार आता रोहित पवारांचं तर मी काय ऐकलेलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये माझा अनुभव सांगतो. मी मंत्री राहिले 5 वर्ष. जेवढं प्रेमाने अधिकाऱ्यांकडून काम करून घेता येते ते ओरडाओरड करून घेता येत नाही. आणि आता दादांसारखा माणूस आहे, सगळ्या अख्ख्या ॲडमिनिस्ट्रेशनला माहिती दादा ओरडतो काय करतो पुढच्या क्षणाला विसरून जातो. पण काम करणारा माणूस आहे. एखादी काही चूक झाली एखाद्या अधिकाऱ्याची अनावधान झाली किंवा नाही झाली पाठीमागे अधिकाऱ्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा माणूस आहे. त्यामुळे त्याला खरंच एवढं महत्त्व दिलं नाही म्हणजे फक्त राजकारणामध्ये एक स्लिप ऑफ टंग झाली की त्याच्यावरून एवढं राजकारण करायचं. कामाचा माणूस आहे, जागेवर ते घ्या ना तुम्ही की एखाद्या कार्यकर्त्याने फोन केल्याबरोबर उपमुख्यमंत्री फोन घेतो, पानंद रस्त्याचा प्रश्न आहे सांगतो, बाकीचे लोक दिसत आहेत तिथे आणि तो जागेवर निर्णय घेतो. ते अप्रिशिएट करा ना. इथे आमदार सुद्धा फोन घेत नाहीत काही. त्यामुळे त्याला लक्ष देऊ नये. बापू, सध्या आता काल परवापासून राज्यात चर्चेतला विषय जातो म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यात. आणि एक आमदार जेव्हा तुम्ही इतर वेळेस तुम्ही चळवळीत काम करता कुठे काम करतात ते ठीक आहे, त्यावेळेस काही बडबडाल वगैरे. पण तुम्हाला जेव्हा विधानसभेचे मेंबर तुम्हाला म्हणून निवडून दिले 2-4 लाख लोकांनी, ह्या अशा पद्धतीची भाषा निषेधार्ह नव्हे कडवटपणे मी सांगतो की मुख्यमंत्र्यांनी जरी तो किती काही गोष्टीसाठी वापर सुद्धा होतो राजकारणामध्ये पण ही जी भाषा आहे ना ही कुणालाही मान्य नाही. एकदम कडक सूचना देऊन परत त्यांच्या तोंडातून सुद्धा आलं नाही पाहिजे अशा प्रकारे कोणीच करू नये. इतक्या खालच्या लेवलला तो जयंतराव अतिशय सभ्य माणूस आहे आणि इतक्या म्हणजे ते कुठच्या पार्टीत आहेत वगैरे हे जाऊ दे मोर द्या, पण सोबर माणूस आहे, सभ्य माणूस आहे. ठीक आहे, त्याच्याबरोबर आता राजकारणामध्ये काही सगळे साधू संत नाही आहेत पण तरी कोणाबद्दलही असे शब्द वापरणे घृणास्पद आहे, मूर्खपणाचं आहे आणि कोणी याला थारा देणार नाही. म्हणजे मला तर एवढा राग आला की मी त्या माणसाशी बोलणार सुद्धा नाही.
इतक्या खालच्या थराला तुम्ही जाताय. खरं तर आता राज्यात आरक्षणाचा विषय खूप मोठा चर्चेला जातोय. मराठा आरक्षणाच्या, कुणबी आरक्षणाचा, ओबीसीचा विरोध दिसतोय. तुम्ही सरकारमधले आहेत, काय सध्याची परिस्थिती आहे? म्हणजे एकंदरीतच ओबीसीला पण नाराज सरकार करणार नाही का? किंवा ओबीसीची ओरड आहे, म्हणजे छगन भुजबळ आहे ते सध्या या मराठा कुणबी आरक्षणाच्या विरोधात दाद मागतायत. तुम्ही कसं बघताय सर? एक लक्षात घ्या, जो जी आर निघाले ना, देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत आणि त्याच्याबरोबर न्याय करणारा माणूस आहे. एकनाथ शिंदे सुद्धा या बाबतीत बारकाईने लक्ष ठेवून होते, अजितदादा सुद्धा होते. दोन गोष्टी याच्यातून पाहिल्यात, सरसकट आणि सर्वच मराठी कुणबी आहे हे अभ्यासपूर्ण पद्धतीने विखे पाटील असतील या समितीने खूप चांगलं काम केलंय. आता जो खरोखरचा कुणबी आहे, जर विजय शिवतारेंच्या रेकॉर्डमध्ये 200 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी लिहिलेलं आहे या वस्तीवर हा माणूस बयाजी शिवतारे आणि ते कुणबी आहेत असं लिहिलेलं जर असेल रेकॉर्डमध्ये, तर तो कुणबीच आहे. मग जो कुणबी आहे तर तो ओबीसी मध्ये आहे, मग त्याला न्याय मिळालाच पाहिजे ना. त्यामुळे एका बाजूनी ती झालं. हे बघा, खरे कुणबी जे आहेत ते कुणबी आरक्षणात येण्यामध्ये कुठच्याही कुणबी नेत्याचा विरोध नाही, कारण तो आपलाच आहे. भुजबळ सुद्धा बोलले, खोटे देऊ नका दाखले, चुकीचे देऊ नका दाखले, रास्त मागणी आहे. त्यामुळे कुणबी आपल्या बरोबर जागेवर आहेत आणि त्याच्यावर मराठे. एक लक्षात घ्या, कुणबी मराठी शेती करणारे खूप वाईट परिस्थिती मी गावागावातून पाहिली आहे. मोठे तालेवार मराठे, 100 मुलाची एका गावात लग्न नाही, शिक्षणाला संधी नाही, नोकरीत संधी नाही, शेतीत भागत नाही, मुलगी कोणी देत नाही. खूप वाईट अवस्था, खूप वाईट अवस्था. तुम्ही मराठवाड्यापासून सर्व भागामध्ये जर गेला तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा 1 एकर 1.5 एकर 2 एकर जमीन असणारा जो निव्वळ शेतकरी आहे ना, आज जिल्हा परिषदांच्या जेवढ्या शाळा चालल्या आहेत ना, त्या सगळ्या शाळामध्ये शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यांना बाई संधी, एखादा माणूस शिक्षक जरी झाला ना, तो तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहायला लागतो, गावात राहत नाही. ती मुलं शाळेत जिल्हा परिषदेच्या कोण शिकतायत? सर्वसामान्य शेतकऱ्यांची. ती जवळजवळ 90% मुलं ही गोरगरीब मराठ्यांची आहेत. आरक्षणामुळे काही लोकांना गावागावातल्या आमच्या बांधवांना काही फॅसिलिटी मिळाल्या, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, त्यांची मुलं आणखी शिकली, ते अपग्रेड झाले आहेत. पण खरं सांगतो तुम्हाला, ही वस्तुस्थिती आहे, म्हणा अथवा न म्हणा. हे इवन ओबीसीचे सुद्धा सर्व लोक संवेदनशील पद्धतीने बघतात ना, त्यावेळी त्यांनाही कळते की गावात खरंच अडचण आहे मराठ्यांची. आणि म्हणून जे कोणी ज्यांच्याकडे शुद्ध रेकॉर्ड, प्रॉपर रेकॉर्ड आहे, त्या लोकांना कुणबी दाखले मिळाले, त्यांचा अधिकार त्या आरक्षणात आहे. त्यामुळे नवीन काहीच सरकारने केलेलं नाही. जे लिगल फॉर्ममध्ये होते ते फक्त स्मूथ केलं. ते थोडंसं मिळण्यासाठी जी प्रक्रिया जी आहे, हक्क असणाऱ्या माणसालाच मिळते, पण ती प्रक्रिया थोडीशी फास्ट केली आणि स्मूथ केली. त्यामुळे मला नाही वाटत की काही ओबीसींवर अन्याय झालाय ना. ओबीसींचंही तसंच म्हणणं आहे. आणि गावगाड्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने सगळं चाललेलं होतं. काही नेते कोण नवीन नेते झालेत आणि हे विषय खरोखर महाराष्ट्रासाठी प्रचंड गंभीर आहेत. कित्येक असेही लोक आहेत बारामतीमधले की ज्यांना काहीच साळी गोळी गोंधळी फिंदळी किती जात 384 जाती आहेत. त्या सगळ्यांना मेन प्रवाहात आणलं पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे सगळ्यांनी. आणि ॲट द सेम टाईम निवळ ओपन असं म्हणत जो अन्याय होत होता त्याला सुद्धा मार्ग निघतोय. खरं सांगतो तुम्हाला, कुणीही ह्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनी गावागावात फिरावं आणि तुम्ही वस्तुस्थिती जाणून घ्या. मागासवर्गीय आयोगाने फायनान्शियली, इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली मराठा बॅकवर्ड आहे तर सांगितलेलंच आहे. पण याची खात्री करण्यासाठी काही आता भुजबळ साहेब बोलत असतात ना, भुजबळांनी काही मोठ्या गावातून महाराष्ट्रातल्या जावं आणि खरोखर बघावं. बाजूचं एखादं घर पडलेलं असेल, निव्वळ शेतकरी, वडिलांनी आजोबाने वाडा बांधलेला आहे आणि त्या वाड्याची एक भिंत पडलेली आहे ना, तर ते भिंतीला सुद्धा इतकी आर्थिक परिस्थिती मराठ्यांची खराब झाली, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनाही न्याय दिला पाहिजे. एकदम योग्य समतोल राखून ते केलेलं आहे. काही अडचण नाही. कोर्टात गेलं काय झालं तरी जे खरोखरचे ओबीसी कुणबी आहेत ना, त्यांना बेनिफिट मिळणं हे कायद्याचाच भाग आहे ना. त्यामुळे मला नाही वाटत काही होईल. पण ज्या पद्धतीने काही नवनवीन हे प्रॉप्टअप झाले, ते छत्र्या निघाल्या आहेत नेत्यांच्या आणि
वेगवेगळ्या ठिकाणी किती सगळ्याच कोण कधी उठेल सांगता येत नाही. सकाळी हा एक कोणतरी बाबा उभा राहिला आणि आम्हाला आता अधिकार आणि काय. त्यामुळे महाराष्ट्राचं सगळं फॅब्रिक थोडंसं खराब होत आहे. आणि म्हणून याच्या पलीकडे जाऊन राजकारण्यांनी सगळ्यांनी नीट विचार करून, मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील पद्धतीचा माणूस आहे, म्हणून एकनाथ शिंदे असतील, दादा असतील, या सगळ्यांनी एकत्रित बसून सगळ्यांना विश्वासात घेऊन जे चाललंय ते कसं स्मूथ होईल आणि एकमेकांचे गैरसमज होणार नाहीत. एकमेकांच्या विरुद्ध तरुण पिढी भडकवायला काय, एखादी चुकीची गोष्ट सांगितली की तरुण माती लगेच भडकतात. पण ते न करता त्यांच्या हिताच्या दृष्टीने सुद्धा कामं करणं हे गरजेचं आहे आणि ते तसं होईल असं मला वाटते. 4 वर्षाचा पिरियड आहे, सगळं स्मूथ घडी बसेल अशी मला आशा आहे. बापू, शेवटचा प्रश्न विचारतो. मराठी भाषा, मराठी अस्मिता यासाठी शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे दोन्ही एकत्रित आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा येत आहेत. याच्यामध्ये पासून सुद्धा ही दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रित लढणार आहे. खरं तर पुण्यामधलं जर बघितलं तर तसं सध्या जर दोन्ही पक्ष एकत्रित असतात तर एकंदरीतच शिवसेना, शिंदे गटाची काय कशी पद्धतीने रणनीती असणार आहे? जर 2 पक्ष आले तर त्याचा काही परिणाम तुमच्यावरती होऊ शकतो का? आता प्रमुख मीच आहे. पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद सर्व ठिकाणी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करायला माझी ती सवय, मला माझ्या DNA मध्ये आहे राजकारणाचा अभ्यास करून. काही आम्हाला कोणी एकत्र आलं तरी काय, ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. एक कुटुंब एकत्रित असेल तर आम्ही तिथून काही आशीर्वाद त्यांचे आम्हाला होते ज्यांच्यामुळे आम्ही अस्तित्वात होतो. पण वैचारिकदृष्ट्या त्यांनी बाळासाहेबांचे शेवटचे शब्द होते, शेवटचे, आणि रेकॉर्डेड भाषण त्यांचं दसरा मेळ्यात दाखवलं होतं. उद्या दसरा येतोय काही दिवस. बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की काँग्रेसची पंचसूत्री संपवा, एक, आणि मग दुसरं सांगितलं होतं उद्धवानी मला प्रेम केलं तसं उद्धवानी आदित्यला प्रेम करा. ह्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या. 2019च्या दरम्यान ती पंचसूत्री संपवण्याऐवजी ती वाढवण्यासाठी उद्धवसाहेबांनी एका निव्वळ स्वतःच्या वैयक्तिक भूमिकेतून, कधी लार्जर इंटरेस्ट पाहिला पाहिजे, मला तुम्ही शब्द असेल दिलेला, खरा असेल खोटा असेल देव जाणे, पण निव्वळ मला दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी काँग्रेसच्या ज्या विचारांशी आमची लढाई आहे त्यांच्याबरोबर जाणे आणि सरकार बनवणे हे महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलेलं युतीचं सरकार होतं. 132 अधिक त्या काळात 123 अधिक 56 वगैरे क्लिअर कट मॅन्डेट होती शिवसेना भाजपची. ती तोडून वैयक्तिक इगोपायी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करत त्यांनी दिलेली मतं त्यांचं मत बाजूला अवेरून वैयक्तिक आमिषापोटी म्हणा किंवा युगोपोटी त्यांनी जे काम केलं ते हिस्ट्रीमध्ये त्याला कोणी माफ करणार नाही. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले, याला कोणी माफ करणार नाही. आणि म्हणून त्यांनी किती एकत्र भाऊ येऊ द्या आणि काय होऊ द्या, लोक मराठी मतदार आता त्यांना साथ देणार नाही. मी कुठचं उदाहरण नाही देणार, पण दोघे एकत्र होऊन BSTची निवडणूक झाली, सफाया झाला, एक सुद्धा सीट नाही. त्यामुळे हवा होते आहे, हरकत नाही, पण तरी त्यांना शुभेच्छा द्यायला काय हरकत नाही. पुण्याचा आणि पिंपरी चिंचवड सांगितलं तर दैदिप्यमान यश जे आज तागायत 70 वर्षात झालं नाही ना, ते एकनाथराव शिंदेंच्या दाढीमुळे, लाडक्या बहिणींमुळे, सर्व समाजातील लोकांना प्रेमाने एकत्र वागवणे, दिवस रात्र काम करणे, एक असा नेता जो 70 वर्षात दिसलाय. तो सकाळी 8 पासून रात्री पूर्ण पहाटे 5 वाजेपर्यंत काम करतो, 12 तास 24 तास काम करतो आणि बारीक सारीक गोष्टीत सर्वसामान्य माणसाचं हित. मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, मी कुणाला कमी हे लेखत नाही, पण ते जर मुख्यमंत्री नसते तर राज्याच्या बजेटमधून वर्षाला लाडक्या बहिणींना 46,000 कोटी रुपये द्यावे लागतात. कुठच्याही माणसाने हे डेअरिंग केलं नसतं. ते एकनाथ शिंदेच होते, शिवसैनिक, की जो मागचा पुढचा विचार हे योग्य आहे ना करायचं. मग नॉर्मली अशा प्रकारचे निर्णय, आरक्षण म्हणा किंवा अशा प्रकारचे निर्णय घेताना राजकीय विचार खूप केला जातो की पुढे असं झालं तसं होईल तसं. ह्या माणसाने लार्जर इंटरेस्ट, लोकांचं हित बघून चांगले निर्णय घेतले. त्या काळात त्यांना देवेंद्र फडणवीसांनी तेवढी साथ दिली, नंतर दादा आले त्यांनी तेवढी साथ दिली आणि 2.5 वर्षाच्या काळात प्रचंड मोठे मोठे निर्णय घेतले गेले आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करत डायनॅमिक एक लीडर, पण सोबर तेवढाच. अनेक लोक विरोधात बोलतात. नवी मुंबईमध्ये कोण बोलतो आम्ही ह्यांना संपवणार त्यांना संपवणार. एकनाथ शिंदेंचं रिप्लाय पाहिलं तुम्ही, काय होईल काही नाही, काही नाही, शांत आहेत.
पण वेळेस कार्यक्रम परफेक्ट करतील ते. आणि आमच्यासारखे सगळे शिलेदार आहोत ना आम्ही काही कोणी कमी नाही. सगळे जेवढे आहेत ना ते आपापल्या ताकदीवर असे मजबूत लोक आहेत की निवळ ओघात म्हणून वादळात निवडून आलेले नाही आहेत. सगळेच्या सगळे आता 57+60 आमदार हे जेव्हा पेटून उठून काम करतील ना लोकल एरिया, तुम्ही बघा 1 नंबरचा पक्ष, 1 नंबरचा माइंड वेल, ग्रामीणला सुद्धा आणि शहरात सुद्धा. आम्ही 1 नंबर एवढ्यासाठी म्हणेल की पर्सेंटेज वाईज जर काढलं की बा आता मुंबईमध्ये भाजपच्या 82 सीट होत्या, शिवसेनेच्या 84 होत्या. त्या 82 सीट कदाचित त्यांच्या किती दिन मला माहित नाही, पण स्ट्राईक रेट आहे ना, आम्हाला जेवढ्या असतील त्या सीटचा स्ट्राईक रेट हा नंबर 1ला असेल. पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल, जिल्हा परिषद असेल, पूर्ण महाराष्ट्रात जेवढी ताकद आहे. मला पुण्याची जबाबदारी दिली आणि मग जेवढा त्यांचा करिश्मा, त्यांचा चेहरा, शिवसेनेचे विचार, बाळासाहेबांचे विचार हे तळागाळापर्यंत नेऊन मी विधानसभेला आता एवढी टफ फाईट झाली, मैत्रीपूर्ण लढत सुद्धा झाली, तरी लोकांनी जे करायचं तेच केलं आणि प्रचंड बहुमताने मला निवडून दिलं. तशाच पद्धतीने ग्राउंड लेवलला दिवस रात्र काम करत ही कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. नेते तयार करणार आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभरात. आता आमचं टार्गेट आहे की नेते आम्ही तयार करू आणि ज्याच्या माध्यमातून कुणावर हवी होण्यासाठी नव्हे, पण आमचे विचार, बाळासाहेबांचे विचार नेऊन प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टीने पक्षहितासाठी ग्राउंड लेवलला 6 महिनेच काम करायचं आहे ना, आणि त्याच्यातून पुढचे 10 वर्षासाठीचा पक्ष उभा राहील. आम्ही सर्वजण ते करणार. आणि एकनाथराव शिंदे हा नेता आणि त्याच्याबरोबरचे सगळे सहकारी, ते मुख्यमंत्री होते तरी ते मुख्यमंत्र्यासारखे नव्हते, कार्यकर्त्यासारखे होते. सर्वसामान्यांना ॲक्सेस होता होता. तसंच त्यांची गुडविल वापरून, बाळासाहेबांचे विचार वापरून अगदी चांगल्या प्रकारचं यश ही जनता आम्हाला देईल याची मला खात्री आहे. बहुचर्चित असलेला पुरंदर विमानतळाला आता शेतकऱ्यांनी 100% संमतीपत्र जी आहे ते दिली आहेत. आता पुरंदरचं विमानतळ हे प्रगतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे निश्चितच माझ्या मनाला आनंद होतो. अशी भावना जी आहे ती पुरंदरचे आमदार एक नवीन पुणे त्या माध्यमातून निर्मिती होणार आहे याचा निश्चित आनंद होत आहे. अशी भावना जी आहे ती पुरंदरचे आमदार विजयबाबू शिवतारे यांच्याकडून व्यक्त होताना दिसत आहे. कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे.